वर्ग 12वा. विषय भारतीय संगीताचा इतिहास व विकास. प्रकरण 8वे. नाट्य स्वाध्याय. प्रश्न पहिला. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मराठी संगीत रंगभूमीसाठी कोणकोणत्या कलाकारांनी योगदान दिले? उत्तर. शिलेदार कुटुंबीय, यामध्ये जयराम शिलेदार, जयमाला शिलेदार, विद्याधर गोखले, पु ल देशपांडे, पंडित जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे, छोटा गंधर्व. स्त्री कलाकार हिराबाई बळोदेकर, सरस्वती राणे, ज्योत्सना भोळे, बकुळ पंडित, क्षमा वैद्य, मीनाक्षी कानोपात्रा, आशा खाडीलकर, नीलाक्षी जुवेकर, फैयाज, रजनी जोशी, मधुवंती दांडेकर. गायक व वादक कीर्ती शिलेदार, प्रभाकर कारेकर, अजित कडकडे, अरविंद पिळगावकर, प्रसाद सावकार, अहमदजान थिरकवा, विनायक थोरात, केशवराव नावेलकर, साई बँकर, हरिभाऊ देशपांडे, मधुकर खाडीलकर, राजू परांजपे यांनी योगदान दिले. प्रश्न दुसरा. आधुनिक मराठी रंगभूमीवर संगीताचे कोणकोणते प्रयोग केले गेले? उत्तर. अभिनव सादरीकरण. सुहासिनी मुळगावकर यांनी सौभद्र हे नाटक एक पात्री स्वरूपात सादर केले. माया मल्लापूर व पद्माकर देव यांनी संगीत स्वयंवर 2 पात्रांत साकारले. शिलेदार परिवाराने सौभद्र व स्वयंवर याचा त्रिपात्री प्रयोग केला. 2. लोकसंगीत व नाट्यसंगीताचा उगम. लावणी, रागदारी, ख्याल, ठुमरी, गझल, अभंग, भावगीत, जुगलबंदी यासारख्या विविध गीत प्रकारांचा समावेश. विजय तेंडुलकर यांच्या घाशीराम कोतवाल, रत्नाकर मतकर यांच्या लोककथा 78 मध्ये लोकसंगीतावर आधारित संगीत. 3. नाट्यसंगीताची प्रात्यक्षिके. नानासाहेब जोग, पु ल देशपांडे, रामभाऊ गुळवणी, वामनराव सडोलीकर, ह रा महाजन यांच्या जोड्या. छोटा गंधर्व व वसंतराव देशपांडे यांनी शास्त्रीय बंदिशी व त्यांचे नाट्य गीतांतील रूपांतर सादर केले. पंडित हृदयनाथ मंगेशकर, चारुदत्त आफळे यांनीही असे प्रयोग केले. 4. मैफलीतून नाट्यसंगीत. नाट्यगीतांच्या स्वतंत्र मैफलीची परंपरा जुन्या पिढीपासून ते आजच्या पिढीपर्यंत